ओळख संपूर्ण जगामध्ये आहे तो म्हणजे साताऱ्याचा कंदी पेढा. तोही बॉक्स त्या ठिकाणी आपण त्यांना देतोय आणि पुष्पगुच्छ त्यांना दिला जातोय. यस, चंद्रकांत सेटे सरांचं समालोचन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम समालोचन केलं आणि अगदी प्रेक्षकांचं मन जिंकलं. सर, अगदी जाता जाता सातारा प्रीमियर लीग बद्दल अगदी तुमचे 2 शब्द महत्वपूर्ण ठरतील. नक्कीच मी पहिल्यांदा आभारी आहे. आपण सगळ्यांनी मला संधी दिलीत. सकराम शेठ, आपण सर किंवा सगळे आमचे समालोचक मित्र. कारण मी गेल्या वेळेला सांगितलं मी जुन्नरचा आहे. खूप आमचे जुन्नरकर आहेत. आमची साधी अजून असोसिएशन नाही झाली आणि तुम्ही मात्र स्पर्धावर स्पर्धा भरू लागलेले आहेत. त्यामुळे तुमचं कौतुक करावं लागेल. म्हणजे आम्ही सुद्धा येणारच आहोत. परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही मुंबईला राहून गावासाठी क्रिकेट खेळण्याचं जे तुम्हाला भाग्य लाभतं ना, त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक करावं लागेल. आणि या स्पर्धेत काही नाही आहे, काय नाही आहे असं बोलू शकत नाही. सगळ्या गोष्टींची पूर्तता करणारी स्पर्धा, पहिल्याच वर्षी रेकॉर्ड ब्रेक ही स्पर्धा होताना पाहायला मिळते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ही स्पर्धा आणखी पुढे जावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो. पुढे स्पर्धा असल्या कारणाने लवकर थोडासा निरोप घेतो, परंतु स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅच चालू करा. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमचे जे समालोचक आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात, संतोष देसाई सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. श्रीमंत पेशवाई वाई विपक्ष NB स्पोर्ट्स पुणे अशी लढत आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीमंत पेशवाई वाई बॅटची कडा घेऊन पाठीमागच्या बाजूला जाणारा हा बॉल. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. अक्षय मोहिते एका बाजूला आहेत बॅटिंग मध्ये. गणेश शिंदे, माफ करा, आकाश मोहिते आणि गणेश शिंदे ही जोडी आहे. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हेमंत शिंदे जम्बो, जे रुळे गावचे आहेत. वय वर्ष 52. हा फक्त आकडा आहे, बाकी खेळ तुमच्या कौशल्याचा आहे. आक्रमण केलंय, एक्स्ट्रा कव्हरला निघालेला बॉल. क्षेत्ररक्षक धावताय 2. बॉल अडवला जाईल की बॉल सीमा पार जाईल, तर सीमारेषेलगत बॉल अडवला गेलाय. धावांसाठी धाव सुरू आहे आणि इथे ताळमेळ बिघडला होता, परंतु धावा सहजरित्या फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. अगदी आपण पाहायला गेलं तर 3 धावा आल्यात आणि 3 धावा अगदी जलद गतीने मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर श्रीमंत पेशवाई वाई आणि त्यांच्या विरोधात मात्र संघ मात्र पाहायला मिळतोय NB स्पोर्ट्स पुणे. या दोन संघांमधली ही लढत मात्र पाहायला मिळते. टॉस जिंकला NB स्पोर्ट्स पुणे या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं अर्थातच श्रीमंत पेशवाई वाई या संघाला बॅटिंग करण्यासाठी. आणि बॅटिंग करत असताना सलामीची जोडी आकाश मोहिते आणि गणेश शिंदे ही सलामीची जोडी मात्र पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला मात्र आता गणेश शिंदे मात्र पाहायला मिळतोय. हेमंत सरांना मात्र पाहतोय आपण. गोलंदाजी ट्रॅक वरती थोडंसं स्पीडअप ठेवा. सोडून दिलाय, आधीच ओळखलं. आमंत्रित धावसंख्येमध्ये भर पडेल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मात्र जोडली जाईल धावफलकावरती. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 4 या धावसंख्येवरती. निश्चित बॉल वळवण्याची क्षमता चांगली आहे हेमंत शिंदे जम्बो यांच्याकडे. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी पुन्हा सांगितलं की दिशा आहे खराब. एका बाजूला बॅटिंग मध्ये आकाश मोहिते जे चाळकेवाडीचे आहेत, गणेश शिंदे जे पाटण तालुक्यातील मराठवाडी गावचे आहेत आणि एका बाजूला हेमंत शिंदे जे महाबळेश्वर तालुक्यातील रुळे गावचे आहेत. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला NB स्पोर्ट्स पुणे विपक्ष श्रीमंत पेशवाई वाई. हेमंत शिंदे जम्बो सर तयार. बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्नांना यश आलं नाही. या फटक्याच्या पाठीमागे आला तो हा डॉट बॉल. एका बाजूला गणेश शिंदे प्रयत्न चांगले करतायत फटका खेळण्याचा, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. परंतु हेमंत शिंदे जम्बो सरांनी याच मैदानावरती महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा तयार. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे पकडला जातोय झेल. विकेटचं पतन. गणेश शिंदे जाळ्यामध्ये अडकलाय. पहिला धक्का टीम श्रीमंत पेशवाई वाई या संघाला. गणेश शिंदे बॅक टू दी डगआउट.
विकेटच्या पटलावरती मराठवाडीचं गाजणारं नाव गणेश शिंदे आता माघारी चाललेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला आणि विकेटचं पतन होतंय. प्रेक्षणीय मॅच मध्ये ज्या प्रकारचा खेळ याच मैदानावरती केला होता गणेश शिंदे आणि ते माघारी चालले, हा मोठा धक्का लागलेला आहे. बॅटिंग करताना टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमला धावसंख्या आहे धावफलकावरती 5 गडी बाद केलाय तो एक. हेमंत शिंदे जम्बो सरांनी चांगली गोलंदाजी केली. ज्या प्रकारे भेदकता, अचूकता, धार आणि बॉल वळवण्याची क्षमता जबरदस्त आहे आणि याही वयामध्ये ज्या प्रकारचा त्यांचा परफॉर्मन्स आहे, ज्या प्रकारचा खेळ आहे तो उल्लेखनीय आहे. नक्कीच आज परफॉर्मन्स देत असताना सातत्याने मात्र सिद्ध केलंय. अगदी आपण तुम्ही उल्लेख केलात ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी मात्र सातत्याने मात्र करत असताना हेमंत जम्बो सरांना मात्र पाहतोय. परंतु नवीन बॅटर इनॅट नंबर 3 मध्ये दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बेलोशे. जावली गावचा हा सितारा रांजणे शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, फटका कलात्मक आहे. फटक्यामध्ये ज्या प्रकारची नजाकता होती परंतु वेळेची अचूकता किती महत्वाची होती आणि इथे अजिंक्य बेलोशे. चला टीम मीटिंग नको, आयोजन समितीची वारंवार सूचना येते तुम्हाला 3 ओव्हर नंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट प्रदान केला जाईल. पहिलं षटक समाप्त होतं आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीम श्रीमंत पेशवाई वाई संघाचा स्कोर आहे 5-1. चला थोडस स्पीडअप ठेवायचंय. दोन संघांमधली ही लढत पाहतोय. एका बाजूला NB स्पोर्ट्स जे संघ मालक आहेत निलेश भिंताडे साहेबांचा संघांचा मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला अजितदादा वरे आणि त्याचबरोबर आदित्य चोरगे साहेबांचा श्रीमंत पेशवाई मालकीचा संघ मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी स्ट्राईक वरती गोलंदाज मात्र सज्ज होतोय शरद कोंडाळकर. ओव्हर नंबर 2 साठी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. वाई तालुक्यातील रेणावळे गावचा परफेक्ट ऑलराऊंडर शरद कोंढाळकर जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत. ओव्हर नंबर 2 साठी येथील स्ट्रायकर एंडला बॅटिंग साठी आकाश मोहिते आहेत जे चाळकेवाडीचे एक चांगले ऑलराऊंडर आहेत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळताना ते आपल्याला पाहायला मिळाले. आज श्रीमंत पेशवाई वाई या टीम कडून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी तयार होत आहेत. एका बाजूला यॉर्करचा किंग शरद कोंढाळकर ओव्हर नंबर 2 हाताळेल. राईट आर्म राऊंड द विकेट. पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगती पथावरती येतोय. हा शरद कोंढाळकर यांचा पहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर त्या बॉलला पाठवून दिलंय. सीमारेषा दिशेने क्षेत्ररक्षक धावतात. बांधतील प्रेक्षक. तडक फडक बेधडक कडक आलाय. या बॉल वरती षटकार. आकाश मोहिते यांचा टिपिकल फटका, सीमा पार षटकार. पुन्हा आक्रमण केलंय. आता बॉल लॉंग ऑफला चाललेला आहे. आकाश मोहिते नावाचं वादळ आलंय आणि त्या वादळाचा सपाटा पहा. या बॉलच्या पाठीमागे पुन्हा 2 धावा अंकित केलेल्या आहेत. एका बाजूला शरद कोंडाळकर यांनी नेहमीच चांगला परफॉर्मन्स केलेला आहे परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत. टीम NB स्पोर्ट्स पुणे या टीमने पहिलं सुयश प्राप्त केलं. गणेश शिंदे पाटणचे माघारी गेलेले आहेत. ते जिल्हा आयकॉन म्हणून खेळत होते. आता पुन्हा एकदा बॅटिंग साठी आकाश मोहिते चाळकेवाडी. वेळेची अचूकता आहे. फटक्याच्या पाठीमागे सत्ता आली नाही. हा डॉट येतो. या बॉलच्या पाठीमागे धाव येणार नाहीये. आकाश मोहिते बॅटिंग करतायत. तब्बल आतापर्यंत कुठलेले आहेत धावा 11. 5 बॉल फेस केलेले आहेत. अजिंक्य बेलेशे नुकतेच आलेले आहेत. 1 बॉल त्यांनी फेस केला. एकही धाव बनवली नाही अद्यापही. पाठीमागच्या एका बॉलवरती त्यांनी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या फटक्याच्या पाठीमागे नजाकता नव्हती. बॉलर तयार. जागेवरतून खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. आता शरद कोंडाळकर धावा देत नाहीयेत. धावसंख्येचा वेग कमी केलाय. सुरुवातीला त्यांच्यावरती आक्रमण केलं गेलं होतं परंतु टाकलेले बॉल आहेत 4 धावा खर्च केल्यात 8. की जर पाहायला गेलं तर 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागतायत आणि चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते शरद कोंडाळकरच्या माध्यमातून. कारण कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं तर पहिल्या बॉलवरती मोठा फटका आला त्यानंतरचं हे कमबॅक मात्र पाहायला मिळतंय. चांगला बॉल ऑन साइडला वळवलाय आणि ऑन साइडला वळवत असताना क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कल मध्ये एकच धाव सिंगल प्राप्त होईल. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरील धावा आहेत तब्बल 14. 1 गडी बाद. शेवटचा बॉल शेष आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. बॅकअप कुठे कुठे ठेवलेला आहे कारण स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग मध्ये अजिंक्य बेलोशे जावली तालुक्यातील रांजणी गावचे आहेत. 1 गाव 11 मध्ये 1 शतक त्यांच्या नावी आहे. लेदर बॉलचं क्रिकेट त्यांनी भारताच्या बाहेर जाऊन देखील खेळलेलं आहे आणि जावली प्रीमियर लीग मध्ये मालिक
उत्कृष्ट बॅट्समनचा किताब मिळवलेला आहे, परंतु आज कशा प्रकारचा खेळ करतील श्रीमंत पेशवाई वाई या टीमसाठी. एका बाजूला कृष्णा कमंडलू प्रीमियर लीगचा मालिकावीर अर्थात शरद कोंडाळकर. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, तोला मोलाचे खेळाडू समोरासमोर होते. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली आहेत आणि प्रथम बॅटिंग करताना श्रीमंत पेशवाई वाई या टीमने बनवलेल्या आहेत धावा 14, गडी गमावलेला आहे 1. ती आपण पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त झाले, 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि चेक टीमची धावसंख्या आमच्या 14. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे, शुभ आगमन होत आहे, अर्थातच या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य करणारे युवा उद्योजक, त्याचबरोबर बिझनेस लाईफ कोच, प्युरेज वॉटर सोल्युशन होलसेलर, अर्थातच आमच्या सर्वांचे लाडके सूरजदादा मुळीक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून मनापासून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून मालिकावीर फलंदाज आणि गोलंदाजासाठी प्युरेज वॉटर सोल्युशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला एक ॲक्वाप्युअरचे मशीन या ठिकाणी त्यांनी देण्यात आले. मालिकावीर फलंदाज आणि गोलंदाज यासाठी ती असणार आहे. तर पुन्हा एकदा आदरणीय आमचे सूरजदादा मुळीक साहेब यांचा आम्ही आभार मानूया आणि त्यांचं सहर्ष स्वागत करूया. धन्यवाद. चला मॅच स्पीडअप करूया, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अगदी आपण पाहायला गेलं तर श्रीमंत पेशवाई वाई हा संघ जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता गोलंदाज ट्रॅकवरती जयेश यादव मात्र पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकासाठी स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला मिळतोय आकाश मोहिते. पहिला बॉल पाहायला मिळतोय, जयेशचा फेस करेल. आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय सातारा प्रीमियर लीगचा. संध्याकाळचा सत्र आणि संध्याकाळ 17 मध्ये ही चालू असलेली लढत. अखूट टप्प्याचा बॉल, त्याला दिले दिशा. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. अजय बॉलच्या खाली, विकेटचं पतन. आकाश मोहिते बॅक टू दी डगआउट. क्रमांक 4 वरती ढेबेवाडीचे सुनील सागावकर तुफान या नावाने प्रसिद्ध आहेत. मोठ्या फटक्यांसाठी ओळख आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आज श्रीमंत पेशवाई वाईसाठी चांगला खेळ करावा लागेल. अगदी आपण पाहायला गेलं तर जयेश यादव हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय आणि त्याने विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवतोय जयेश यादव. विकेट प्राप्त केली आहे पहिल्या बॉलवरती. सुनील सागावकर आलाय इन एट नंबर 4 मध्ये. ओहो, खोलात टाकलेला बॉल. पंचांकडे लाऊड अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. पंच तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती. हा बॉल डॉट बॉल आलाय. जबरदस्त असा बॉल होता, कमालीचा बॉल. थोडासा पुढे ठेवला होता, टप्प्यावरचा ताबा चांगला होता आणि याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल टीम NB स्पोर्ट्स या टीमला. एका बाजूला धावफलकावर धाबा आहेत 14, गडी गमावलेले आहेत 2 आणि हा पुढील बॉल पुन्हा गोलंदाज तयार जयेश यादव. ओहो, चांगला बॉल. अकूट टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती अगदी यष्ट्यांच्या जवळून जाणारा हा बॉल होता. पायच्या स्वरूपात मात्र ह्या धावफलकावरती ऍड होईल. टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड होईल आणि एका धावीने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. टीम श्रीमंत पेशवाई वाई हा संघ. जयेश यादव पुढचा बॉल घेऊन मात्र सज्ज होतोय. शपलावून खेळण्याचा प्रयत्न जयेश यादव. पठारा वरील खेळाडू आहेत आणि पठारावरती असताना मांडरदेव हे गाव आहे आणि त्या गावचा खेळाडू जयेश यादव आहे. कमालीची गोलंदाजी करतोय. अगदी वय वर्ष 29. चांगली गोलंदाजी.
हो हो, यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न हुक केलाय आणि तिथे 4 धावा बुक केल्यात. येतोय चौकार. यांची हा बॉल पाठीमागच्या बाजूला खेळला, फाईन लेगला बॉल सीमारेषा तोडतोय आणि ही त्यांची खासियत आहे. लवचिकता चांगली आहे, लेदर बॉलचे चांगले घटक आहेत. पुन्हा एकदा जयेश यादव तयार होतील. एका बाजूला वाईचा खेळाडू तर एका बाजूला जावलीचा खेळाडू. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. हा शेवटचा बॉल बॅकफुट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता साधता आली नाही आणि शेवटचा बॉल येतोय तो निर्धाव. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत 19 धावा, 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम श्रीमंत पेशवाई वाई. व्यासपीठावरती करणार आहोत आणि युवा उद्योजक, बिझनेस लाईफ कोच, ॲक्वाप्युरेज, वॉटर सोल्युशन होलसेलचे सर्व अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभले, अर्थातच आदरणीय सूरजदादा मुळीक साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. बापू पाटे यांना विनंती करतो, आदरणीय सन्माननीय सूरज मुळीक साहेब यांचा आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. त्याचबरोबर त्यांना सन्मान चिन्ह आपण देणार आहोत. आपला सातारा प्रीमियर लीगची जी आठवण भेट आहे, अर्थातच ज्या ट्रॉफीवरती आय लव्ह सातारा लिहिलंय, एक विशेष ट्रॉफी बनवले, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थाने बहुमूल्य सहकार्य लाभलंय. अर्थातच बिझनेस लाईफ कोच, ॲक्वाप्युरेज वॉटर सोल्युशन्स होलसेलर, युवा उद्योजक आहेत. अर्थातच आमचे सूरजदादा मुळीक साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर त्यांना या स्पर्धेची आठवण भेट म्हणजेच आपण विशेष जे सन्मान चिन्ह बनवलंय, आय लव्ह सातारा जी ट्रॉफी आहे ती त्यांना आपण सूरज मुळीक सर यांना आपण देतोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आदरणीय आमचे संतोष दादा सकपाळ हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मंचावरती हार्दिक स्वागत. काल सुद्धा ते या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होते, त्यांचंही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि मॅचकडे जाऊया. धन्यवाद. ओव्हर नंबर आता 4 साठी वाई तालुक्यातील वैगाव गावचा ज्यांनी कमी वयामध्ये क्रिकेटच्या पटलावरती छाप सोडली आहे, ओमकार वाडकर तयार. स्पिन अटॅक, टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा बॉल. आशिष सर, ओमकार वाडकर हा असा खेळाडू होता, एक काळ असा होता ना की ओमकार वाडकर 12वा खेळाडू म्हणून यायचा. आज सातारा प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी करतोय. अगदी नक्की स्वतःला सिद्ध केलंय असं म्हणतात. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाही. आणि स्वतःला सिद्ध करत असताना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हो यावेळेस शरीरापासून दूर ठेवलाय. एक धाव तर कंप्लीट होते, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखीन एक धाव फलकावरती ऍड होते. 2 धावा मात्र या बॉलवरती मात्र जोडल्या जात आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या धावसंख्येवरती. श्रीमंत पेशवाई वाई या टीमला हात खोलावे लागतील, गिअर बदलावा लागेल. धावा आतापर्यंत आलेल्या नाहीयेत आणि या 2 फलंदाजांकडे ती क्षमता आहे. अजिंक्य बेलोश हे तंत्रशुद्ध फलंदाज आहेत आणि सुनील सागावकर हे पॉवर हिटर आहेत. हा बॉल आता क्षेत्ररक्षक येत आहेत, हवेत आहे, वेगाने आले, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न अखेरकार फसला. कॅच होऊ शकली नाही, परंतु श्रीमंत पेशवाई वाई या टीमला धावा 2 मिळालेल्या आहेत. आणि आज अजिंक्य बेलोशे आणि सुनील सागावकर यांची बॅट चालणं फार महत्वाचं आहे. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मिडल ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून होते आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी ओमकार वाडकर करत असताना मात्र पाहायला मिळतोय. कारण जर पाहायला गेलं ना सर, तर मोठ्या फटक्यापासून कुठेतरी दोन्ही फलंदाजांना वंचित ठेवलंय आणि तेच जमेची बाजू या गोलंदाजाची पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर टाकलेला आहे. एक सिंगल धाव येईल आणि ज्यावेळेस ओमकार वाडकर बद्दल आपण चर्चा करतो, कमी वयामध्ये एक चांगली उपलब्धी, म्हणजे 12वा खेळाडू एखादा चांगला गोलंदाज होऊ शकतो, हे ओमकार वाडकर यांनी या ओव्हरमध्ये दाखवून दिलंय. नक्कीच पुढचा बॉल घेऊन पुन्हा देखील सज्ज होईल ओमकार वाडकर. स्ट्राइक एंडला सुनील सागावकर. हो पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, अगदी खोदून काढलाय, मनगडाचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, डीप मधून अगदी वेगाने आलेत, बॉल पर्यंत फेकी केली गेली आहे.
फक्त आणि फक्त सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. 25 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला अजिंक्य बेलोशे प्रतिभावंत खेळाडू आहेत. रांजणीचे तंत्र चांगलं आहे. लेदर बॉलचे घटक आहेत. सुनील सागावकर पॉवर हिटर आहेत. ताकदीचा वापर चांगला करतात, परंतु आता करावा लागेल. पायांचा वापर केलाय, पदल आली ते होतं. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत आणि अखेरकार विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय 3रा. टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमला अजिंक्य बेलोशे रांजणी माघारी. फलकावरती धावा आहे तब्बल 25. 3 गडी बाद आणि या षटकातला आता हा शेवटचा बॉल आहे आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता मधल्या फळीमध्ये गंगाधर इंगोले ऑल इंडिया आयकॉन श्रीकृष्ण दिवा नवी मुंबईचा एक प्रतिभावंत आणि स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेला आहे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून श्रीमंत पेशवाई वाई या टीममध्ये त्यांना समाविष्ट केलेला आहे. बॅटिंग चांगली करावी लागेल. गंगाधर इंगोले म्हटलं की गोलंदाजीची धार, अचूकता, भेदकता, परंतु आता संघाला धावांची गरज आहे. पुढे ठेवलेला बॉल हवेत खेळलाय. लॉंगॉनला खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत. होईल का कॅच? आणि पकडलाय कॅच. धक्का क्रमांक 4 लागलाय. ऑल इंडिया आयकॉन गंगाधर इंगोले श्रीकृष्ण दिवा माघारी. अगदी विकेट आली. विकेटचं पतन झालंय. 25ला 3 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला. टीम श्रीमंत पेशवाई या संघाचा स्कोर आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. ओमकारने मात्र चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. 25ला 4. ओमकारने मात्र धावा खर्च केल्या 6 आणि 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करत असताना आपल्या टीमला मात्र घेऊन चाललाय 25 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर आता 5 साठी ऑल इंडिया आयकॉन NB स्पोर्ट्स पुणे या टीमचे रणजित फराटे आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी आणि शिरूड पुणे या परिसरातील असलेला हा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती ऑल इंडिया आयकॉन म्हणून सहभागी झालेला आहे NB स्पोर्ट्स पुणे या टीम मध्ये. परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये सुनील सागावकर प्रतिभा आहे, क्षमता आहे, ताकद आहे. आज या सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. आपल्याला तुफान का म्हटलं जातं याचं एक चांगलं सादरीकरण आज मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. ढेबेवाडीपासून मी इथपर्यंत का आलोय हे त्यांना दाखवावं लागेल. समोर आहेत रणजित फराटे ऑल इंडिया आयकॉन. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे. अगदी गॅप शोधून काढलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल मिड विकेट सीमारेषा पार. सातारा प्रीमियर लीग चौकार. चा वेग आता या ओव्हरमध्ये आता हळूहळू वाढू लागलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 धावा 4 गडी बाद. एका बाजूला बॅटिंग मध्ये विनायक साळुंके वाल्मिक पठारचे खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडला बॉलर तयार. ओहो इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय आर पार सीमा रेखा पार. ठोकलाय इथे षटकार.
बाहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे, तर एका बाजूला बाजाराचं मुख्य ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं ढेबेवाडी. अशी लढत तुम्हाला, असे हे खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एक ढेबेवाडीवरतून आलेला आहे तर एक पुण्यावरतून आलाय. नक्कीच 80,000 व्ह्युअर्स यांनी मात्र ही मॅच पाहण्यासाठी हे प्रेक्षक वर्ग जोडलेत. सातारा प्रीमियर लीगचा आतापर्यंतचा रेकॉर्ड मात्र पाहायला मिळतोय. सोडून दिलाय, आधीच ओळखलं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 43 धावा. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत आणि आज दिवसभरामध्ये सातारा प्रीमियर लीग हे 80,000 लोकांनी पाहिलेली आहे. म्हणजे हा एक या स्पर्धेतला रेकॉर्ड आहे. निश्चित वाढेल. उद्या अंतिम काही सामने तुम्हाला बघायला मिळतील. जे संघ आज जिंकतील त्यांना उद्या सकाळी लवकर यावं लागेल आणि ते जे 4 सामने त्याच्यामधून कोणता संघ पुढे जाईल आणि सेमी फायनल फायनलच्या लढती आपल्याला अनुभवायला मिळतील. म्हणजे सुरुवात जर तुम्ही सोडली नाही तर शेवट उद्या चुकवू नका. जसे आज रंगतदार सामने झाले तसे उद्याही होतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, रणजित फराटे. हो, इथे बॅकफुटला जात असताना कट केलाय. चांगला कट. बॉल चाललाय सीमारेषा दिशेने. मिळतील धावा 4. येतोय सातारा प्रीमियर लीग चौकार. संघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुनील सागावकर यांनी केलेला आहे. बॅटिंग करताना 9 बॉल त्यांनी फेस केलेत, 21 कुठलेले आहेत. धावसंख्या 47, 4 गडी बाद. हा शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. लोअर फुल टॉस बॉल होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला स्टॉप तिथे केलाय आणि हा बॉल आलाय तो म्हणजे डॉट बॉल. पहिल्या इनिंगची समाप्ती होते. पहिला डाव इथे समाप्त होतोय. पहिला डाव समाप्त होत असताना टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमचा स्कोर आहे 47. विजयासाठी लक्ष असेल 48 धावांचं. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना श्रीमंत पेशवाई वाई या टीमने बनवलेल्या आहेत धावा 47 विजयासाठी बनवायच्या आहेत. एनबी स्पोर्ट्स पुणे या टीमला 48. येणारे बॉल आहेत 30. जो संघ जिंकेल त्या संघाला उद्या सकाळी पहिली मॅच शिवशक्ती रायडर्स सांबरवाडी या टीम विरुद्ध खेळावी लागेल आणि उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं याची आपण नोंद घ्या. शिवशक्ती रायडर्स सांबरवाडी उद्या तुमचा पहिला सामना ठीक 8:30 वाजता सुरू होईल याची आपण नोंद घ्या. उद्याचा अंतिम दिवस आहे. चला फिल्डिंग लावा. श्रीमंत पेशवाई वाई या टीमला विनंती आपण फिल्डिंग लावा. एक चांगला सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. श्रीमंत पेशवाई वाई विपक्ष निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात एनबी स्पोर्ट्स पुणे अशी लढत आहे आणि या लढतीचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. कोणता संघ आज जिंकेल आणि उद्या कोण शिवशक्ती रायडर्स सांबरवाडी या टीम सोबत 2 हात करेल. एका बाजूला पहिला डाव संपलाय, अजून दुसरा डाव बाकी आहे कारण एनबी स्पोर्ट्स पुणे या टीमची बॅटिंग बाकी आहे आणि टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमची गोलंदाजी बाकी आहे. चला विनंती करेन बॅटर पाठवायचे त्वरित कारण वेळेचा निर्बंध आहे. दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करायची आहे. सेकंड इनिंगला लगेच सुरुवात करायची आहे. विनंती करेन टीम एनबी स्पोर्ट्स सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे लगेचच आणि विनंती करेन श्रीमंत पेशवाई टीम आपण देखील फिल्डिंग लावून घ्या.
चला थोडंसं घाई करायची. खूप चांगली क्रीडा स्पर्धा. कालचा पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आणि उद्या अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये कोणते ते दोन संघ असतील जे फायनलला मात्र दाखल होतील, प्रश्नचिन्ह आहे. त्याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल. आणि या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना मस्त पाहायला मिळते. एका बाजूला एनबी स्पोर्ट्स पुणे या टीमची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करते. ऑल इंडिया आयकॉन शिरूड पुणे रणजित फराटे, तर दुसऱ्या बाजूला जावलीचा बायकर मॅन ज्यांनी आपल्या जीवनामध्ये क्रिकेटमध्ये 2 बाईक मिळवल्या घनसोली प्रीमियर लीग मध्ये, असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खर्शी बारामुरे या गावचा संदीप बिरामने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. नक्कीच दोघांवरती देखील नजरा असतील, कारण सलामीची जोडी मात्र पाहायला मिळते. हे 30 बॉलमध्ये 48 धावांचं आव्हान मात्र पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी दाखल झाले. मी विनंती करेन श्रीमंत पेशवाई टीम, आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय, मॅच लगेच सुरू करायचे, सेकंड डावाला सुरुवात करायची. 30 बॉल 48 करायचे आहेत. एनबी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात श्रीमंत पेशवाई या दोन संघांमधली सुरू असलेली ही लढत मात्र पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली शेवटची लढत या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि आज आपण जर पाहायला गेलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये या सातारा प्रीमियर लीग साठी प्रेक्षक वर्ग मात्र जोडला जातोय. अगदी ज्याप्रमाणे प्रेक्षकांचा गर्दी संपूर्ण चारी बाजूस मात्र पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 साठी आता ऑल इंडिया आयकॉन या नवी मुंबई मधील एक स्टार खेळाडू श्रीकृष्ण दिवा या टीमचा गंगाधर इंगोले ओव्हर नंबर 1 मध्ये आलेले आहेत. गोलंदाजीमध्ये वेग आहे, भेदकता, अचूकता आहे, धार आहे. बॅटिंग मध्ये गंगाधर इंगोले यांना खास काही करता आलं नव्हतं, परंतु गोलंदाजी मधली चमक त्यांना दाखवावी लागेल. बऱ्याचशा स्पर्धा गोलंदाजी करताना त्यांनी गाजवलेल्या आहेत, परंतु स्ट्रायकर एंडला ऑल इंडिया आयकॉन रणजित फराटे पुणे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. 30 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 48. घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये तुंबळ युद्ध रंगलंय. कोण आजच्या दिवसातला शेवटचा सामना जिंकणार? टीम श्रीमंत पेशवाई वाई की एनबी स्पोर्ट्स पुणे? नक्कीच लक्ष असेल दोन्ही टीम वरती देखील. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय गंगाधर. स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय रणजित. आयकॉन वर्सेस आयकॉन. पहिला बॉल, पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न आणि अगदी वेगाने टाकलेला हा बॉल सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल. चांगला बॉल इथे हाताळलेला आहे गंगाधर इंगोले. ही त्यांच्या गोलंदाजी मधली धार आहे, ही त्यांच्या गोलंदाजी मधली भेदकता आहे, ही अचूकता आहे आणि यासाठी गंगाधर इंगोले ओळखले जातात. आणि तोच बॉल इथे त्यांनी टाकलाय, तो पहिलाच बॉल डॉट टाकलाय, मनोबल वाढलाय. परंतु एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन पुण्याचे रणजित फराटे तयार एनबी स्पोर्ट्स साठी. हो इथे खोदून काढलाय बॉलर. किती बी असू दे चॅप्टर, ढगात मारतोय हेलिकॉप्टर. आलाय चौकार, ठोकलाय चौकार. अप्रतिम स्ट्रोक. एका बाजूला पहा ओव्हर द बॉलर हेड चढवलेलं आक्रमण गंगाधर इंगोले यांच्यावरती. रणजित फराटे यांची पायांची हालचाल चांगली होती. बॅटचा फेस ओपन केला, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक समोरच्या बाजूला सरळच्या दिशेने आलं आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावांसाठी टीम एनबी स्पोर्ट्स या टीमसाठी पहिला चौकार. हो इथे बॅकफुटला जात असताना पंच केलाय. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय सातारा प्रीमियर लीग. चौकार. जबरदस्त असा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहे. स्वतःलाही वळवलं आणि बॉललाही वळवलं आणि पाठवलं लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा पा गंगाधर इंगोले यांचा उजव्या स्ट्रीटच्या बाहेर एका पायावरती बाहेर निघून आले होते, शफल झाले होते आणि बॉल पाठवला लॉंग लेग सीमारेषा पलीकडे प्रेक्षकांच्या भेटीला. सरळ 4 धावांसाठी. पुढचा बॉल. ओहो पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. एनबी स्पोर्ट्स पुणे टीम कडून खेळणारा हा रणजित मात्र पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला गंगाधर, जिथे मात्र पाहायला गेलं तर एनएसपी स्पोर्ट्स या संघाकडनं खेळताना मात्र पाहायला मिळतोय. आयकॉन वर्सेस आयकॉन मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मात्र या सातारा प्रीमियर लीग मध्ये
सुमित ढेकळे यांच्या टीम मध्ये खेळणारा गंगाधर इंगोले आहे. खुल्या गटाचा अनुभव आहे आणि जो नालासोपाऱ्याचा संघ आहे त्या संघामध्ये गंगाधर इंगोले नेहमीच खेळतात, परंतु आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 9, गडी बाद. एका बाजूला रणजित फराटे यांचं आक्रमण जर आपण पाहिलं 3 बॉलच्या पाठीमागे 8 त्यांनी कुटलेले आहेत. बॉल क्रमांक 4 गंगाधर इंगोले पुन्हा तयार. एक वेगवान गोलंदाज वेगावरती स्वार होत. फटका चांगला केला एक्स्ट्रा कव्हरला. काय फटका आणि काय पोज होती या फटक्याला खेळताना. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार चौकार. अगदी चांगला फटका इनसाइड आउट फटका पाहायला मिळाला आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट देणारा हा फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवरती. निश्चित गंगाधर इंगोले यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे, परंतु क्षमता आहे, प्रतिभा त्यांच्याकडे चांगली आहे. जाळं त्यांनाही विणावं लागेल, कारण ऑल इंडिया आयकॉन विरुद्ध ऑल इंडिया आयकॉन अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. ही विकेट फार महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. रणजित फराटे मैदानाच्या आतमध्ये थांबले, धावा येणार, परंतु एका बाजूला टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमला या विकेटसाठी जाळं विणावं लागेल, कारण ही ती विकेट सध्याच्या घडीला महत्वाची आहे. गंगाधर इंगोले पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. हो, चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. बीट करून सरळ विकेट किकरच्या हातामध्ये हा बॉल आलाय, तो डॉट बॉल. निश्चित मनोबल वाढवणारा बॉल आहे आणि यासाठी गंगाधर इंगोले ओळखले जातात. तो बॉल त्यांनी टाकला, शरीरापासून दूर ठेवलेला बॉल. म्हणजे तुम्हाला वाचने करावं लागतं. आयुष्य असो किंवा क्रिकेट, फलंदाजाला गोलंदाजाचं आणि गोलंदाजाला फलंदाजाचं, आणि त्यानंतरच तुम्हाला बॉल टाकावा लागतो, फटका खेळावा लागतो, आणि ते गंगाधर इंगोले यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. हो, चांगला बॉल, सन्मान दिलाय, अगदी ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे गणेश शिंदे. सिंगल आली या बॉलवरती. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 14 या आकड्यावरती. आता येणारे बॉल 24, करायचे आहेत 34 धावा. एका बाजूला श्रीमंत पेशवाई वाई या टीमला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल, प्रयत्न मोठे करावे लागतील, कारण 24 बॉलच्या पाठीमागे 34चा बचाव करायचा आहे. टीम मीटिंग बोलवलेली आहे. 1 मिनिटामध्ये आयुष्य बदलतं का, तर नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतल्या निर्णय आयुष्य बदलू शकतो. परंतु टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमची परिस्थिती बदलेल का, विकेट मिळेल का, ओव्हर नंबर 2 मध्ये कुणाला आणलं जाईल, आता याच्यासाठी चर्चा सुरू होते. चला घाई करा. 3 ओव्हर नंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक धोरणात्मक वेळ सातारा प्रीमियर लीगची प्रदान केली जाईल आणि चर्चा केली, आणि त्या चर्चेमध्ये आता निर्णय घेतलेला आहे. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्क वरती पाटण तालुक्यातील मराठवाडी गावचं गाजणारं नाव गणेश शिंदे, त्यांचं नाव. ऑलराऊंडर आहेत. बरंचसं क्रिकेट आणि नवी मुंबईमध्ये गर्जना 11 कडून खेळलेलं आहे. गावचं क्रिकेट मराठवाडी या टीम कडून खेळलेलं आहे आणि एक चांगले ऑलराऊंडर आहेत आणि जिल्हा आयकॉन म्हणून श्रीमंत पेशवाई वाई या टीम मध्ये खेळत आहेत. हे षटक फार महत्वाचं आहे. नक्कीच हे षटक महत्वाचं असेल. विकेटची उत्कंठा आहे या टीमला, कारण विकेट प्राप्त करण्याची संधी. आता मात्र गणेश शिंदे आलाय, विकेट मिळवून देईल का आपल्या संघाला, हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. दुसऱ्या षटकासाठी सज्ज होतोय, कारण आता धावांची गरज आहे. 24 चेंडू, करायचे आहेत 34 धावा. टीमची धावसंख्या NB स्पोर्ट 14 या धावसंख्येवरती. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा बॅट्समन तयार होतील. रणजित फराटे 6 बॉल खेळलेले आहेत, 13 बनवलेले आहेत. एका बाजूला गणेश शिंदे यांच्यावरती फार मोठा दारोमदार आहे. कमबॅक करावं लागेल, क्षमता आहे आणि आज चांगला खेळ करावा लागेल. गणेश शिंदे तयार होतील. चला घाई करा. टीम श्रीमंत पेशवाई वाई आणि टीम NB स्पोर्ट्स आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. पॉवर प्ले क्रमांक 2, 38 वर्तुळाच्या बाहेर. बॅकअप बद्दल आपण चर्चा करू. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन आहे आणि मिड विकेट. खोलवर पद्धतीचा बॉल, परफेक्ट यॉर्कर. याच प्रकारची धारदार गोलंदाजी करावी लागेल. हा आलाय तो निर्धाव बॉल. अगदी चांगला बॉल हाताळलाय, अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय. अगदी बॅट अँड पॅड मध्ये तिकट यॉर्कर पाहायला मिळाला. हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळला गणेश शिंदे यांनी. ही क्षमता आहे या गोलंदाजाकडे. वेग आणि वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज गणेश शिंदे. पुढचा बॉल घेऊन स्ट्रायकर एंडला रणजित फराटे तयार. ऑल इंडिया आयकॉन. उजव्या बाहेरचा बॉल आतमध्ये आणलाय. पंचांनी सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. या धावा कुठेतरी रोखाव्या लागेल. एक्स्ट्रा धावा तुम्हाला रोखणं गरजेचं असेल, कारण सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा भरपूर येत आहेत आणि ह्या धावा रोखणं महत्वाचं असेल टीम श्रीमंत पेशवाई या संघाला, कारण टीमची धावसंख्या एक्स्ट्रा धावेने मात्र जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. बॉलर पुन्हा तयार गणेश शिंदे. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन.
ऑल इंडिया आयकॉन रणजित फराटे माघारी आणि धर्मा चिकणे यांनी अखेरकार मोकळा श्वास घेतला. ज्या प्रकारे श्रीसंत यांनी झेल पकडला होता, झेल निष्ठत होता आणि तो पकडला आणि भारताने ती मॅचही पकडली होती. अगदी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल खूप वेळ हवेत होता. प्रॉपर जजमेंट जुळून आलं. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट. पहिल्या क्षणी असं वाटलं होतं की कॅच हातातून निसटते, परंतु दुसऱ्या क्षणी मोका मिळाला आणि कुठलीही संधी गमावली नाही क्षेत्ररक्षक धर्मा चिकणे यांनी आणि विकेट प्राप्त करून दिली आपल्या संघाला. आणि गणेश शिंदे यासाठी ओळखला जातो, विकेट प्राप्त करून दिली आपल्या संघासाठी. NB स्पोर्ट्स 15, लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम श्रीमंत पेशवाई वाई मित्रांनो, आपण फिल्डिंग लावा. आपण प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आपण एकत्रित येऊ नका ही विनंती आहे. आपण सहकार्य करा कारण टीम NB स्पोर्ट्स पुणे या टीमला बॅटिंग करायची आहे. धक्का क्रमांक पहिला लागला. ज्या विकेटच्या शोधामध्ये टीम श्रीमंत पेशवाई वाई होती ती विकेट त्यांनी मिळवली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाई तालुक्यातला रेणावळे गावचा परफेक्ट ऑलराऊंडर जिल्हा आयकॉन म्हणून टीम NB स्पोर्ट्स पुणे या टीम मध्ये खेळतोय. खेळाडूचं नाव आहे शरद कोंढाळकर. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. नक्कीच धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 15 वरती 1 धावा. गणेश शिंदे हो, चांगला सन्मान दिलाय. अगदी या कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवरती सन्मान देत असताना हलक्या हाताने मात्र पुश केलंय. 1 धाव घेऊन मात्र खुश राहिलेत. गणेश शिंदे यांनी या ओव्हरमध्ये काय केलेलं आहे, धावसंख्येची गती वाढली होती ती कमी केली, संघाला विकेट मिळत नव्हती, ते काम त्यांनी केलेलं आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये आता जावली तालुक्यातला खर्शी बारामुरे या गावचा बायकर मॅन ज्याच्या नावावरती आहेत 2 बाईक असा संदीप बिरामने सँडी बिरामने स्ट्रायकर एंडला होता आणि त्यांनी खेळलेला फटका मिळत नाहीये कोणतीही धाव. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल गणेश शिंदे यांची, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गणेश शिंदेच्या माध्यमातून होते. कारण कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय बॅटरला. 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे, परंतु आता स्ट्रायक एंडला संदीप आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल थाय पॅडला जाऊन भेटतोय. पंचांकडे अपील केली होती, पंचांनी दात फेटाळली. उत्साह जास्त, विश्वास कमी. 1 सिंगल धाव मिळालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 48 धावांचा पाठलाग करताना 17 धावा 1 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 19 बॉल 31 ची गरज. नक्कीच मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल, मोठा फटका मारावा लागेल, कारण गरज आहे मोठ्या फटक्याची. परंतु कडवं आव्हान गणेश शिंदे त्यांच्या समोर. स्ट्राईकला शरद कोंडाळकर. ओहो, इथे लोअर फुल टॉस बॉल. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतोय आणि आणखीन 1 विकेटचं पतन आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये होईल, कारण महत्वाची विकेट होती. महत्वाचा गडी गारद केलाय. विनायक साळुंखे यांनी पकडलाय झेल आणि महत्वाची विकेट माघारी जात असताना शरद कोंडाळकर बॅक टू दी डगआउट. शरद कोंडाळकर यांचा हा फेवरेट स्ट्रोक आहे आणि तो स्ट्रोक आता फसलेला आहे. बॉल हवेत उभा राहिला. एक चांगला झेल पकडला. शरद कोंडाळकर माघारी येतील. या मॅच मध्ये खास काही करू शकलेले नाहीयेत. सायंकाळचं सत्र म्हटलं की वातावरणामध्ये बरेचसे बदल होतात. याही मॅच मध्ये आता बदल होतोय, कारण धावसंख्येचा पाठलाग करताना NB स्पोर्ट्स पुणे या टीमला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, तर एका बाजूला श्रीमंत पेशवाई वाई या टीमला पराकोटीचा संघर्ष करावा लागेल, कारण येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 31. या प्रकारचं धावसंख्येचं गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनट नंबर 4 मध्ये अभिषेक गोळे मैदानाच्या आतमध्ये येत असताना मात्र पाहायला मिळतोय ही जमेची बाजू राहिली आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे. गणेश शिंदेच्या माध्यमातून 2 विकेट प्राप्त केल्या, 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत श्रीमंत पेशवाई या संघाकडनं मात्र पाहायला मिळते. श्रीमंत पेशवाई वाई संघ, आपल्याला विनंती असेल की थोडंसं स्पीडअप घ्या, फास्ट घ्यायचं थोडंसं, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आता येणारे बॉल 18, गरज आहे 31 धावांची. NB स्पोर्ट्स 17, लॉस ऑफ दी 2 विकेट. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दोन्ही खेळाडू जावली तालुक्यातले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये सँडी बिरामने खर्शी बारामुरे गावचे आहेत, तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती अभिषेक गोळे जावली तालुक्यातील हातगेगर गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आता कोणता पर्याय निवडलेला आहे? ओव्हर नंबर 3 साठी
पाटण तालुक्यातला चाळकेवाडी गावचा आकाश मोहिते, ज्यांनी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी या हंगामाला खेळलेली आहे. प्रतिभा आहे, क्षमता आहे. आज चांगली गोलंदाजी श्रीमंत पेशवाई वाई या टीमसाठी करावी लागेल. अक्षय मोहिते आलाय. साजेशीर अशी मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. सेकंड एंडला मात्र संदीप. येणारे 18 बॉल 31 ची गरज आहे. आकाश वेळेच्या अचूकत्या फटक्याच्या पाठीमागे सापता आली नाही. सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. रनआउट साठी गेलेत आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. खराब अंडरस्टँडिंग दुजोरा मिळालाय तो टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमला विकेटचा. नक्कीच कॉलिंग नव्हतं. दुसऱ्या धाब्यासाठी चल बिचल चालली होती, परंतु अगदी वेगाने धाव कंप्लीट करता आली नाहीये. चांगली फेकी तिथे पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र माघारी जात असताना संदीप बॅक टू दी डगआउट. आणखीन एक विकेटचं पतन. आता कुठेतरी NB स्पोर्ट्स अडचणीमध्ये सापडताना मात्र पाहायला मिळतोय, परंतु अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. पराकाष्ठा करावी लागेल. तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल. कमबॅक करून देतील का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय प्रथमेश. एका बाजूला सँडी बिरामने चांगल्या फॉर्म मध्ये होते. त्यांनी घनसोली प्रीमियर लीग धनानून सोडली. बॅटिंग चांगली केली होती. अनेक अर्धशतकं त्यांच्या बॅटमधून घनसोली प्रीमियर लीग मध्ये आली, जी नाईटला झाली होती. परंतु मैदानाच्या आतमध्ये सोमेश्वर वाडीचे वाई तालुक्यातले प्रथमेश आंबवले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मधल्या फळीमध्ये संघाला गरज आहे धावांची आणि या धावा या खेळाडूंना कुटाव्या लागतील. ओव्हर नंबर 3 मध्ये आकाश मोहिते चाळकेवाडी यांनी चांगली गोलंदाजी केली. एक बॉल टाकलाय, एक धाव खर्च केली आहे. बॉल क्रमांक 2 आता प्रगतीपथावरती येईल. नक्कीच षटकार चौकाराची भाषा आता इथून पुढे बोलावी लागेल, कारण धावफलकेचा आढावा जर घेतला तर टार्गेट अगदी मोठं सेट केलंय. डोंगर पोखरावा लागेल. 48 धावांचं टार्गेट सेट केलंय. आकाश मोहिते पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायक एंडला प्रथमेश. पुढचा आकुटप्याचा बॉल बॅटला ब्रश झालाय का? अगदी बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. निश्चित चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आकाश मोहिते यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला प्रथमेश आंबवले तयार, आक्रमण करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहायला गेलं तर शरीराचा वेध घेणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. अगदी अंगावरती येणारा हा बॉल आणि तिथे लेग बायच्या स्वरूपात मात्र धाव फलकावरती जरूर ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. आणि आकाश मोहिते यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा आपण चर्चा करतो ना, की बाहेरच्या देशामध्ये जाऊन देखील त्यांनी लेदर बॉल क्रिकेट खेळलेला आहे आणि खास करून ओमान हा जो देश आहे तिकडून त्यांनी ते क्रिकेट खेळलेलं आहे आणि आज गोलंदाजी करतायत सातारा प्रीमियर लीग मध्ये. डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत, परंतु एका बाजूला अभिषेक गोळे घनसोलीमध्ये चांगलं क्रिकेट खेळतात. हातगेकर टीम कडून चांगलं क्रिकेट खेळतात. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. हो, चांगला बॉल. यॉर्करचा प्रयत्न होता. पुढे टप्पा पुढे ठेवला होता. हा बॉल देखील येतोय डॉट बॉल. आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी अगदी पाहायला मिळते आकाश मोहिते यांची. ज्यावेळेस ऑप्शन झालं त्यावेळेस टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमने या खेळाडूसाठी पॉइंट वाचवून ठेवले होते आणि अखेरकार त्या खेळाडूला आपल्या संघामध्ये समाविष्ट केलं. बॅटिंग मध्ये तितकी मोठी चमक दाखवता आली नाही, परंतु गोलंदाजी चांगली केली आहे. परंतु एका बाजूला अभिषेक गोळे, एका बाजूला प्रथमेश आंबवले तयार. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळाला आणि कुठलीही धाव याही बॉलवरती मात्र येत नाहीये. कमालीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते अक्षय मोहितेच्या माध्यमातून. आकाश मोहिते लेदर बॉलचे एक चांगले घटक आहेत. देशाच्या बाहेर जाऊन देखील त्यांनी लेदर बॉल खेळलेला आणि रिप्ले टेलिकास्ट पहा. गोलंदाजीमध्ये शैली जी आहे जबरदस्त आहे. टान्स, रिदम सर्व काही गोष्टी अगदी योग्य आहेत. बॉल खेळण्याचा प्रयत्न पुरेपूर फसला. NB स्पोर्ट्स बद्दल आपण चर्चा करतो ना, पुण्यामध्ये खेळणारा हा संघ आहे. या हंगामाला वाई प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाला गावी आणि चॅम्पियन पदक पटकावलं होतं NB स्पोर्ट्सने. आणि आता सातारा प्रीमियर लीग मध्ये देखील NB स्पोर्ट्स पुणे हा संघ सहभागी झालेला आहे. हा शेवटचा बॉल आहे षटकातला. हो, ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय शेवटच्या बॉलवरती. ज्याची गरज होती चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती. चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलं 23 या धावसंख्येवरती. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या NB स्पोर्ट्स 23 धावा.
अभिषेक गोळे यांच्या बॅटमुळे हा चौकार आलाय. प्रथमेश आंबवले यांनाही हात खोलावे लागतील, कारण इथून पुढे 12 बॉल 25 धावांची गरज है. दर सबके एक जैसे हैं मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है, तो संघर्ष करावा लागेल. सामना दोन्ही संघांसाठी जिवंत आहे. सायंकाळचं सत्र म्हटलं की वातावरणामध्ये बरेचसे बदल होतात, परंतु या मॅच मध्ये बदल होईल का? कोणता संघ जिंकेल, कोणत्या संघाची बाजू मजबूत होईल या मॅच मध्ये, या सर्व काही गोष्टींची उत्कंठा आता शिगेला जाऊन पोहोचली. प्रेक्षकांनी चर्चा निश्चित केली असेल की हा संघ जिंकेल, कोणी म्हणत असेल तो संघ जिंकेल. याच्यामध्ये चर्चा निश्चित रंगली असेल, परंतु प्रत्यक्षात तुम्ही खेळता कसं आणि सादर तुमच्या खेळाचं कसं सादरीकरण करता यालाच महत्व उरलेलं आहे. 1.5 मिनिटाचा सातारा प्रीमियर लीगचा धोरणात्मक हा वेळ आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये काय काय घडलं तर एका बाजूला 23 धावा कुठल्या टीम NB स्पोर्ट्स पुणे या टीमने आणि श्रीमंत पेशवाई वाई या टीमने 3 गडी टिपलेले आहेत. थँक्यू. सातारा प्रीमियर लीगचे ऑफिशियल स्पॉन्सर आणि त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करणं खूप महत्त्वाचं आहे. अर्थातच ज्यांचा वाढदिवस आज आहे, विभाग प्रमुख शिवसेना आदरणीय सूर्यकांत दादा कचरे साहेब, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी ही मोठी स्पर्धा सातत्यपूर्व गतवर्षी झाली आणि या स्पर्धेचे सर्व यशस्वी उद्योजक आदरणीय अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर माजी नगरसेवक, त्याचबरोबर माथाडी कामगारांचे नेते आदरणीय रविकांत पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद आम्ही मानतोय. ओम साई इंडस्ट्रीजचे सर्व आदरणीय ओमकार सूर्यकांत साळुंके यांच्या माध्यमातून या प्रीमियर लीगला महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर तन्मयी ज्वेलर्स कोपरखेनेचे सर्व दत्ता शेठ सनस यांच्या माध्यमातून आम्हाला महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलं, त्यांचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर युवा उद्योजक बिझनेस लाईफ कोच ॲक्वाप्युरेज वॉटर सोल्युशन होलसेलरचे सर्व सूरजदादा मुळीक साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलं, त्याबद्दल धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. 12 बॉल 25 ची गरज आहे NB स्पोर्ट्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पाहायला मिळतोय सचिन मोहिते, रफ्तारचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन मोहिते मात्र सज्ज होतोय. 12 बॉल 25 ची गरज. हो, चांगला बॉल, लोअर फुल टॉस बॉल होता. अवांतर धावसंख्येने षटकाची मात्र सुरुवात होते. व्हाईट बॉल आलाय, अंपायरचा इशारा. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल. टीमच्या धावसंख्येमध्ये भर चढेल, जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 4 मध्ये वाई तालुक्यातला व्याहाळी गावचा सचिन मोहिते ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. सातारा STPL जी सातारा जिल्हा प्रीमियर लीग झाली होती शाहू स्टेडियमला, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे बीमरसाठी आणि तिसरे पंच आता पडताळणी करतील. पंचांनी हा निर्णय रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. आपण चर्चा करतोय सचिन मोहिते वाई तालुक्यातले व्याहाळी गावचे आहेत. एका हंगामाला आयकॉन म्हणून ते खेळलेले आहेत. आज श्रीमंत पेशवाई वाई या टीम मध्ये गोलंदाज म्हणून सहभागी झालेले आहेत. प्रत्यक्षात त्या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय, शशी साटम सर आता ते पाहतील. tenniscricket.in ची आता मदत घेतली जाईल, कारण प्रत्येक बॉल प्रत्येक धावी तितकीच महत्वाची आहे. 12 बॉल 24 धावांची गरज असताना योग्य बॉल आहे. चला गोलंदाजी करा टीम श्रीमंत पेशवाई वाई. आपल्या विनंती आहे की आपण एकत्रित येऊ नका, आपण फिल्डिंग लावा. बीमर साठी हा योग्य बॉल होता, बीमर नव्हता, परंतु हा नकारात्मक बॉल आहे. त्याची एक धाव स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड केलेली आहे. म्हणजे इथून पुढे 12 बॉल 24 ची गरज आहे. धावसंख्या 23 वरती होती, ती आता 24 वरती जाऊन पोहोचलेली आहे. प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे 12 ची सरासरी हवी आहे. सचिन मोहिते व्याहाळी तयार. आक्रमण केलं या बॉलच्या पाठीमागे, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते. बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक धाव. नक्कीच सिंगल आली आणि कॅच महत्वाची होती, विकेट महत्वाची होती, जीवदान मिळालंय. अगदी धर्मा चिकने मगाशी देखील त्यांनी कॅच पकडली होती, परंतु यावेळेस जजमेंट जुळलं नाही. कॅच ड्रॉप झाली. शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. आता 11 बॉल 23 धावांची गरज असेल. सोडून दिलाय, परंतु हा योग्य बॉल होता. पंचांनी सांगितलंय आता येणारे बॉल असतील
10 बॉल करायचे आहेत 23 धावा. निश्चित अभिषेक गोळे हे दुधा मनस्थितीमध्ये अडकले, बॉल खेळावा की सोडून द्यावा, आणि खेळण्याच्या आवाक्या बाहेर जर बॉल असेल ना तरच पंच अशा बॉलला व्हाईट बॉल घोषित करतात. हा चांगला बॉल होता. सचिन मोहिते व्याहाडी तयार एका बाजूला, अभिषेक गोळे हातगेघर. आक्रमण करण्याचा प्रयत्न याही बॉलच्या पाठीमागे झालाय. क्षेत्ररक्षक 2 येत आहेत. बॉल पकडलाय, टाकलाय, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते टीम NB स्पोर्ट्स पुणे या टीमला. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. आता येणारे बॉल 9-22 ची गरज. सिंगल डबलने मात्र धाव सावरायचा प्रयत्न होतोय. 9 बॉल 22 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सचिन सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन. प्रथमेश आंबवले यांचा प्रयत्न हाच होता की मला आक्रमण करायचं आहे. पुन्हा एक सिंगल धाव. धावांसाठी झगडावं लागते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे तयार नव्हते अभिषेक गोळे. दुसरी धाव घेण्यासाठी एकावरती समाधान मानावं लागेल. सामना आता हळूहळू हळूहळू आता पुढे चाललेला आहे. एक एक धाव येते, कधी डॉट बॉल येतोय, कधी विकेट मिळते. या मॅचची रंगत ही वाढत चाललेली आहे, कारण इथून पुढे येणारे 8 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 21. 8 चेंडू आणि 21 ची गरज टीमची. धावसंख्या NB स्पोर्ट्स 27 ला 3 आणि 8-21 समीकरण हे मात्र पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक गोळे आणि समोरच्या बाजूला बॅक टू द बॉलर. बॉल खेळलाय साइड स्क्रीनच्या समोर. खेळलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्हाला फुटबॉलही खेळावा लागतो, आणि तो खेळला बॉल अडवला. संघासाठी धावा वाचवलेल्या आहेत विनायक साळुंके यांनी. काय क्षेत्ररक्षण केलंय. अगदी चांगला बॉल होता. अगदी मनगटाचा वापर केला. बॉलवर बॅकड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु चांगले एफर्ट्स तेवढेच देखील क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये करायचे आहेत 19 धावा. टीमची धावसंख्या 29 ला 3. सर्वच युद्ध हे ताकदीच्या जोरावरती नाही तर बुद्धीच्या बळावरती जिंकता येतात, आणि आता इथे त्याचा वापर करावा लागेल. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल. पंचांगडी अपील केलीये. पंच दाद उचलून धरतील की फेटाळतील. षटक क्रमांक आता 4चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 29. 6 बॉल 19 धावांचा हा सामना आहे. एका क्षणाला असं वाटलं होतं की NB स्पोर्ट्स पुणे या टीमसाठी सामना सोपा आहे, परंतु सोप्या वाटणाऱ्या गोष्टी आता अवघड होत आहेत. परंतु अवघड गोष्टी सोप्या होतात, फक्त प्रयत्न तुमचे सर्वोत्तम असले पाहिजेत. प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे. हारावही जो लढा नाही. नक्कीच आता येणारे 6 बॉल 19 ची गरज. बिना संघर्ष कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़ों के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष करावा लागेल, तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल, 100% योगदान द्यावं लागेल. आता चर्चा, टीम मीटिंग बोलवली गेली आहे. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल, कारण शेवटचे 6 चेंडू अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ आणि जबाबदारीचं महत्वाचं षटक. 6 बॉल करायचे आहेत 19 धावा विजयासाठी. सातारा प्रीमियर लीग मध्ये सकाळपासून जर आपण आशिष सर पाहिलं ना, 84 धावा 85 धावांचा पाठलाग झाला, 80 धावांचा पाठलाग झाला, परंतु या मॅच मध्ये 48 धावांचा पाठलाग करताना फलंदाजांना धावांसाठी झगडावं लागतंय. आता ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाजी मार्ग वरती कुणाला आणलंय. वाई तालुक्यातल्या जांभळी गावच्या धर्मा चिकणे, जे प्रसिद्ध आहेत एखादी विकेट घेतल्यानंतर त्यांची जे सेलिब्रेशन असतं ते बघण्यासारखं असतं, आणि त्यांनाच गोलंदाजी मार्कवरती आणलेले. परंतु बॅटिंग मध्ये आज प्रथमेश आंबवले, तेही वाई तालुक्यातल्या सोमेश्वरवाडीचे खेळाडू आहेत. म्हणजे अनेक वेळा म्हणजे जांभळी विरुद्ध सोमेश्वरवाडी हा सामना झालेला आहे, त्याच्यामुळे तितकंच अवघड त्यांना जाईल का. परंतु दोन्ही संघातील खेळाडू कशा प्रकारचे खेळतील. एका बाजूला जावली तालुक्यातला हातगेघर गावचा अभिषेक गोळे, याच्याकडे ती क्षमता आहे. 6 बॉल 19 थरार. धर्मा चिकणे गोलंदाजी मार्गवरती. चला थोडस फास्ट घ्या. 6 बॉल 19 ची गरज. 29 धावा धावफलकावरती लागतायत. 6 बॉल 29 ची गरज होती. बॉल हवेत आहे, बॉल हवेत. विकेटचं पतन, आणि इथे दाखवलंय बघा सेलिब्रेशन. फोन लावलाय, कॉलिंग झालंय, आणि कॉलिंग अचूक झालंय. फोन कोणाला लावलाय तर तो संघ मालकांना लावलाय. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलाय आणि मी विकेट घेतली आणि फोन करून सांगितलं की हो मी विकेट मिळवली आहे. नक्कीच अजितदादा वरेंचा ट्रम्प कार्ड आहे ते, आणि त्यांनाच फोन लावलाय की हो मी विकेट घेतली आता, आणि तेच सांगितलंय. लक्ष असू द्या. 5 बॉल 19 ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय केतन जाधव. केतन वरती जबाबदारी असेल आता.
आणि निश्चित अलीकडच्या काळामध्ये जोर टीम कडून केतन जाधव यांनी चांगला खेळ केलेला आहे, क्षमता आहे, वेळेप्रसंगी मोठे फटके खेळू शकतात, परंतु आज केतन जाधव यांना चांगले फटके खेळावे लागतील, कारण येणारे आता 5 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 19 धावा. दोन्ही खेळाडू आता पुन्हा एकदा एकामेकांसमोर. वाई तालुक्यातले, एक जोरगावचा तर एक जांभळी गावचा. नक्कीच 5 बॉल 19ची मॅच मात्र पाहायला मिळते. अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांचा वेडा, कारण फेमस आहे सातारचा कंदी पेढा. सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं असतं ते मानाचं असतं. आज खऱ्या अर्थाने स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची. सातारा प्रीमियर लीग 2025. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. येणारे 5 बॉल 19 धावांची गरज. 5 चेंडू 19. स्ट्राइक एंडला केतन जाधव. एका बाजूला धर्मा चिकने वेगवान गोलंदाज, एका बाजूला केतन जाधव मॅन फ्रॉम जोर. बॉल उचललाय, हवेत आहे, लांबी कमी पडली, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे विकेट मिळता धर्मा चिकन्यांना वंचित राहावं लागलं. धर्मा चिकन्यांनी संधी निर्माण करून दिली आणि खेळाडूने झेल सोडली. 2 धावा मिळाल्या, फक्त मिस कॉल लागला. नक्कीच फोन काढला होता, परंतु मिस कॉल दिलाय आणि पुन्हा एकदा खिशामध्ये ठेवलाय. 4 बॉल. ऍक्शन रिप्ले देखील तुम्ही पाहू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून. पुन्हा एकदा काय घडलं या नक्की या बॉलवरती. आखूड टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली तिथे. आपण पाहायला गेलं तर कॅच ड्रॉप झाली आणि बघा ऍक्शन त्यांची पाहू शकता. अशा पल्लवी झाल्या होत्या, ते निराशेमध्ये बदलल्या. धर्मा चिकने यांचा आक्रोश, परंतु बॅटिंग मध्ये केतन जाधव जोर आणि एका बाजूला अभिषेक गोळे हातगेगर यांना हात खोलावेच लागतील. हीच ती वेळ आहे जिथे लढायचा. आडव्या बॅटने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे सी कॉर्नरला, वेगाने फेक करतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि त्याच उमेदीवरती हा सामना अवलंबून आहे. आणि स्ट्रायकर एंडला संघ ज्यावेळेस अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय ना, त्यावेळेस मात्र अभिषेक गोळे चांगला खेळ करतील का, आणि ती क्षमता आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर येणारे 3 बॉल 16 धावांची गरज. NB स्पोर्ट्स 32 धावांवरती पाहायला मिळतोय. 3 बॉल 16 धावांची गरज आहे. येणारे 3 बॉल 16 धावा. धर्मा चिकने यांनी जर मॅच जिंकवली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे आणि संतोष देसाई सरांच्या वतीने पारितोषिक आहे. परंतु एका बाजूला अभिषेक गोळे तयार बॅटिंगसाठी. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली आहे. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षण वेगाने येतोय. फक्त सिंगल प्राप्त झाली आहे. अप्रतिम गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गोलंदाजी आवडली असेल तर धर्मा चिकने यांच्यासाठी. आता 2 बॉल 15ची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो नशीबवादी आहे. गोलंदाजी NB स्पोर्ट्स पुणे या टीमने चांगली केली, परंतु धावसंख्येचा पाठलाग करताना याच टीमला धावसंख्येचं प्रलोभन ठेवता आलं नाही. प्रयत्न थोडेसे कमी पडलेले आहेत. आता पाठीराखे देखील म्हणत असेल एखाद दुसरा खराब बॉल आला, आमच्या फलंदाजांनी षटकार मारला तर मॅच जिवंत होईल. याच आशेवरती NB स्पोर्ट्स पुणे या टीमसाठी हा सामना अवलंबून आहे. नक्कीच उत्कंठ आहे काय घडेल या बॉलवरती. चांगला बॉल येईल की नकारात्मक बॉल येईल, कारण बॉल शिल्लक आहे 2. गरज आहे 15 धावांची. 2 बॉल 15ची गरज. बिग हिट आलाय. आव देखा ना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव. खाऊन जाईन या स्पर्धेत मी भाव. ठोकलाय षटकार आलाय. आता 1 बॉल 9ची गरज. 1 चेंडू 9 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. आणि धर्मा चिकने यांच्या या खेळासाठी विशाल चोरगे जांभळे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आता 1 बॉल आणि विजयासाठी धाबा बनवायच्या आहेत 9. शेवटी प्रयत्न केले, परंतु 1 बॉल 9चा सामना आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काय होईल. आक्रमण शेवटच्याही बॉलवरती केलं. मित्रांनो, NB स्पोर्ट्स टीम या टीमची झुंज आवडली असेल ना, संघर्ष आवडला असेल, एकदा जोरदार टाळ्या. नक्कीच पराभवाचं अंतर कमी करणारा हा षटकार मात्र पाहायला मिळाला, परंतु हे षटकार जर आधी असते तर कुठेतरी या सामन्यामध्ये दबदबा पाहायला मिळाला असता. परंतु चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, अर्थातच टीम श्रीमंत पेशवाई वाई या संघाची मात्र पाहायला मिळाली. अप्रतिम चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग. आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण अनाउन्स करूया, ज्यांनी बॅटिंग करताना टीम श्रीमंत पेशवाई या टीमचा डाव सावरला. 10 बॉल खेळले, 21 धावा कुठल्या. ढेबेवाडीच्या सुनील सागावकरला ते सामनावीराचा पुरस्कार.
त्यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती या. जबरदस्त खेळ अडचणीच्या काळामध्ये सुनील सागावकर यांनी केला. संघासाठी 21 धावा कुठल्या? पाटण तालुक्यातील ढेबेवाडी गावचे सुनील सागावकर आजच्या शेवटच्या मॅचचा ठरतायत सामनावीर. आपण त्यांना हा पुरस्कार देऊया. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे धर्मा चिकणे यांच्या गोलंदाजीसाठी, तेही आपण स्वीकारावं ही विनंती आहे. धर्मा चिकणे आपण व्यासपीठावरती या.